कल्पना करा, एका मोठ्या समुद्रात तुम्ही एकटेच तरंगत आहात. चहूकडं अथांग पाणी, दूर दूरपर्यंत कोणी नाही, ना हात धरायला कोणी, ना दिशा दाखवायला कोणी. अशा क्षणी आपल्यासमोर दोनच पर्याय उरतात. एक तर भीतीने बुडायचं किंवा स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्याच हातांना आपला वल्हा बनवायचं. आज आपण अशाच माणसांबद्दल बोलणार आहोत, जे एकटे असले तरीही मनाने पर्वतासारखे उंच, वादळातही न डगमगणारे आणि स्वतःच्या जीवनाची दिशा स्वतः ठरवणारे असतात. जे शिकतात प्रेम कसं करायचं, जिद्दीनं कसं उभं राहायचं आणि एकटेपणातही कसं जगाला जिंकायचं. जेव्हा एखादी व्यक्ती एकटी राहते तेव्हा तिला दररोजच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागते. यालाच आपण म्हणतो स्वावलंबनाचा विकास. अगदी किरकोळ गोष्टींपासून की जसं जेवण बनवणं, औषधं वेळेवर घेणं, घराची स्वच्छता ठेवणं, ते मोठ्या निर्णयापर्यंत, ज्यात आर्थिक व्यवहार आले, वैद्यकीय निर्णय आले, कायदेशीर कागदपत्रांची व्यवस्था आली. यामध्ये अशा एकटे राहणाऱ्या लोकांच्या स्वावलंबनाचे प्रामुख्याने 3 मुख्य पैलू घडतात. पहिलं आहे शारीरिक स्वावलंबन. एकटे राहणाऱ्यांना स्वतःची शरीर संपत्ती सांभाळणं आवश्यक असतं. कोणतीही लहानशी तब्येतीची तक्रार असली तरी डॉक्टरांकडे जाणं, औषध घेणं, व्यायाम करणं यासाठी कोणावरही अवलंबून राहायचं नसतं. त्यामुळे शारीरिक सक्रियतेवर आणि आरोग्याच्या हेल्दी लाईफस्टाईलवर अधिक लक्ष दिलं जातं. दुसरं आहे आर्थिक स्वावलंबन. दरमहाचं बजेट ठरवणं, बँकेचे व्यवहार, विमा, घर खर्च याचं नियोजन स्वतः करावं लागतं. कोणतीही आकस्मिक गरज, उदाहरणार्थ दवाखाना असेल, दुरुस्ती खर्च असेल, त्यासाठीची आर्थिक तयारी ठेवणं आपसुकच शिकलं जातं. त्यामुळे पैशाच्या बाबतीत काटेकोर शिस्त, नियोजन आणि आत्मनिर्भरता वाढते. तिसरं आहे मानसिक आणि निर्णय स्वातंत्र्य. एकटे राहणाऱ्या व्यक्ती कोणताही निर्णय घेताना कोणाचा दबाव किंवा प्रभाव न घेता स्वतःच्या चांगल्या वाईट निर्णयाचा अनुभव घेतात. सुरुवातीला चुकले तरी त्यातून शिकत जातात आणि नंतर निर्णय घेण्याचा आत्मविश्वास देखील प्रचंड वाढतो. या स्वावलंबनामुळे काय घडतं तर आत्मभान वाढतं. आपलं सामर्थ्य आणि मर्यादा दोन्ही ओळखता येतं. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेण्याची वृत्ती तयार होते. संकटसमयी घाबरण्यापेक्षा मी सामोरा जाईन हा भाव मनात येतो. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टानं आयुष्य घडवता येतं. एक साधं उदाहरण घेऊयात. एक आजीबाई आहेत. त्यांच्या घरात गॅस संपल्यावर त्या स्वतः गॅस एजन्सीला फोन करतात, नवीन सिलेंडर बुक करतात आणि ते सिलेंडर कधी घ्यायचं त्याची वेळ ठरवतात. पूर्वी कदाचित मुलगा किंवा शेजारी मदतीला येत असतील, पण आता त्या स्वतः सगळं व्यवस्थापन करतात. या छोट्याशा कृतीतून त्यांच्यातला स्वावलंबीपणा दिसतो आणि हीच त्यांची खरी ताकद बनते. दुसरं आहे भावनिक स्थैर्य. जे लोक एकटे राहतात त्यांचं भावनिक स्थैर्य कसं असतं ते आपण बघूयात. भावनिक स्थैर्य म्हणजे आयुष्यात येणारं तणाव, दुःख, गोंधळ, अपयश अशा नकारात्मक अनुभवांवर संतुलितपणे मात करण्याची क्षमता. एकटे राहणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांमध्ये ही क्षमता नैसर्गिकरित्या अधिक विकसित होते, कारण ते एकटेपणाला सामोरे जातात. एकटं राहिल्यावर साहजिकच संवादाचं प्रमाण थोडं कमी होतं. अनेकदा संध्याकाळी, सणासुदीच्या दिवशी किंवा आजारी पडल्यावर एकटेपणा अधिक तीव्रतेने जाणवतो. पण हळूहळू व्यक्ती स्वतःशी संवाद साधायला शिकते, एकटेपणाला स्वीकारते आणि त्यातून शांतता शोधते. या प्रक्रियेत त्यांचं मन कठीण प्रसंगातही अजिबात गडबडत नाही, उलट अधिक स्थिर होतं. दुसरं आहे भावनांवर नियंत्रण मिळवणं. एकटे राहणाऱ्या व्यक्तींना दुःख, राग, भीती यासारख्या भावना स्वतः हाताळाव्या लागतात. त्यामुळे ते भावनांना गती देण्याऐवजी त्यांना शांतपणे सामोरे जाण्याचं कौशल्य आत्मसात करतात. तणाव आला तरी तो मी हाताळू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो. स्वतःशी प्रामाणिकपणा. जेव्हा कोणी दुसरा आपल्यासोबत नसतो तेव्हा आपण स्वतःच्या भावना लपवू शकत नाही किंवा आपण म्हणतो ना, स्वतःला आपण फसवू शकत नाही. त्यामुळे आपली दुःख, भीती, चिंता यांच्याशी आपला थेट सामना होतो. हा प्रामाणिक संवाद व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ बनवतो.
लवचिकता येते, परिस्थिती कधीही बदलू शकते. आरोग्य, आर्थिक घडामोडी, नातेसंबंध याविषयीची परिस्थिती कधीही बदलू शकते. त्यामुळे एकटे राहणाऱ्या व्यक्ती या बदलांना सामोरे जात असताना अधिकाधिक लवचिक बनतात. आता यावर कसा मार्ग काढता येईल असा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. स्वतःची भावनिक पाठराखण. एकटे राहणारे लोक आपल्याला काय सुखावतं, काय दिलासा देतं हे चांगल्या प्रकारे समजून घेतात. वाचन असेल, संगीत असेल, प्रार्थना असेल, छंद असेल, यामधून ते स्वतःला सावरण्याचे मार्ग शोधतात. त्यामुळे कोणत्याही अपयशात, आजारात किंवा संकटात ते स्वतःला उत्तमरित्या सांभाळू शकतात. भावनिक स्थैर्यामुळं काय घडतं तर संकटाच्या काळातही मन शांत राहतं. एखादा दगडासारखा आधार मिळतो, तोही स्वतःच्याच आत. निराशा येते पण ती टिकत नाही, त्यातून पुन्हा उभं राहायची ताकद वाढते. जगण्यावरचा विश्वास अधिकाधिक घट्ट होत जातो. एक छोटं उदाहरण आहे. पुण्यातल्या एका टुमदार असं बंगलेवजा छोटंसं घर, त्यात राहत होत्या स्नेहाताई. त्यांचं वय 72 वर्ष, मुलं परदेशात, नवरा वारलेला काही वर्षांपूर्वी. यंदाची दिवाळी जवळ आली होती. घराजवळील लोक मोठ्या तयारीत होते. रांगोळ्या, फटाके, गोडधोडाचा गंध हवेत दरवळत होता. स्नेहाताईंच्या घरात मात्र शुकशुकाट होता. यावर्षीही त्यांची मुलं काही येणार नव्हती. एखाद्या वेळी असे घडले असते तर स्नेहाताईंच्या डोळ्यातून उघळलेल्या अश्रूंनी त्या लाडूंची वाटी देखील ओली झाली असती. पण नाही, यावेळी स्नेहाताईंनी काही ठरवलं होतं. त्या पहाटेच उठल्या, अंगण झाडलं, अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढली, स्वतःसाठी फुलांची माळ केली, मंद संगीत लावलं, दिवे लावले आणि छोटंसं पण टुमदार सुंदर घर हे उजळून निघालं. दुपारी त्यांनी स्वतःच पुरणपोळी केली. संध्याकाळी नटून तयार झाल्या आणि मोबाईलवरनं त्यांनी एक व्हिडिओ कॉल लावला आणि सगळ्या मुलांची, नातवंडांशी, नातेवाईकांशी गप्पा मारल्या. घर त्यांचं आनंदाने भरून गेलं. ती दिवाळी कदाचित गर्दीत नव्हती, पण हृदयाच्या कोपऱ्यात झगमगून राहिली होती. त्या रात्री स्नेहाताई स्वतःशीच हसल्या. मी एकटी आहे, पण मी एकटी नाही आहे. त्या क्षणी त्यांना समजलं, खरी दिवाळी बाहेर नसते तर ती आपल्या मनात असते. ही गोष्ट काय सांगते? स्वतःच्या आयुष्याचं प्रकाश पर्व स्वतः घडवणं म्हणजे भावनिक स्थैर्य. एकट्या राहणाऱ्या लोकांचं एक टिपिकल टेंडन्सी आहे, त्यांना स्वतःचा सहवास आवडू लागतो. एकटे राहणारे पुरुष किंवा स्त्रिया हळूहळू स्वतःच्या सोबत राहण्याची कला शिकतात. जेव्हा आजूबाजूला सतत माणसं नसतात, गडबड नसते, तेव्हा आपणच आपले मित्र, आपले सखा होतो. यातून एक सुंदर, खोल आपल्याच माणसाशी, आपल्याच आत्म्याशी मैत्री होते. स्वतःसोबत शांत राहण्याची कला कशी बरं जोपासता येते? अनेकांना सुरुवातीला एकांत हा भीतीदायक वाटतो, पण जसजसे दिवस जातात व्यक्तीला समजते की एकांत म्हणजे एक संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, शांतपणे विचार करण्याची, आपल्याला नको असलेल्या गोंधळापासून. अशा पद्धतीने मग सुटका होते. स्वतःच्या भावना ऐकायला आपण शिकतो. रोजच्या धावपळीमध्ये आपण स्वतःच्या भावना, हाक ऐकायचं हे अगदी विसरून गेलेलो असतो. एकटे राहणारे लोक मात्र आपल्या आतल्या भावना समजून घेण्याचा सराव करतात. मला खरंच काय हवं आहे, मी कशाने आनंदी होतो, हे प्रश्न ते स्वतःला विचारू लागतात. स्वतःची कंपनी एन्जॉय करतात. काही वेळा चहा पिताना एखादं पुस्तक हातात घेणं, एखादी जुनी आवडती गाणी ऐकणं किंवा शांतपणे खिडकीत बसून सूर्यास्त पाहणं किंवा रस्त्यावरती जी वर्दळ आहे चालू ती पाहणं, या साध्या गोष्टींमधून देखील मोठा आनंद मिळायला लागतो. कोणत्याही जबाबदाऱ्या किंवा अपेक्षांशिवाय स्वतःसाठी वेळ देण्याची अशा पद्धतीने आपल्याला सवय लागते. आत्मनिर्भर असल्याचं समाधान. इतरांच्या कौतुकावर किंवा संगतीवर आनंद अवलंबून न ठेवता स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मिळायला लागतं. हळूहळू व्यक्तीला समजतं की आनंद ही काही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, तो आपल्या आतच असतो. मी अपूर्ण नाही, मी पूर्ण आहे ही भावना. एकटे राहूनही आपण अपूर्ण नाही, आपल्याला दुसऱ्याची गरज नाही असा अहंकार नसतो, तर समज असते मी पूर्ण आहे.
जर कोणी असेल छान, नसेल तर मी आनंदीच आहे. ही समज फार मोठं मानसिक स्वातंत्र्य देते. स्वतःचा सहवास आवडल्यामुळं काय घडतं तर एकटा असतानाही माणूस आनंद अनुभवतो, स्वतःचा सन्मान वाढतो, मन प्रसन्न राहतं, नातेसंबंध अधिक निरोगी बनतात, कारण ते गरजेतून नाही तर प्रेमातून जुळतात. प्रमोद काका, वय वर्ष 75, त्यांच्याही बायकोचा मृत्यू झालेला, मुलंही बाहेरगावी. सुरुवातीला ते एकटे राहण्याची कल्पना ऐकून खूप अस्वस्थ झाले होते, परंतु हळूहळू त्यांनी स्वतःसाठी एक दिनक्रम आखला. सकाळी आपल्या घराजवळच्या छोट्याशा बागेत काम करायचं, दुपारी पुस्तक वाचायचं, संध्याकाळी मित्रांशी गप्पा किंवा जुनी गाणी ऐकायची किंवा क्रिकेटची मॅच बघायची आणि रात्री आवर्जून डायरी लिहायची. आता प्रमोद काका म्हणतात, लोक म्हणतात मी एकटा आहे, पण मी म्हणतो मी माझ्या सर्वात चांगल्या मित्रासोबत आहे, स्वतःसोबत. आहे ना कमाल. एकटे राहणाऱ्या लोकांच्या निर्णय क्षमतेत भरघोस वाढ होते. एकटे राहणारे स्त्री किंवा पुरुष रोजच्या जीवनातल्या लहान मोठ्या गोष्टींबाबत सतत निर्णय घेत असतात. या प्रक्रियेमुळे त्यांच्या निर्णय क्षमतेत नैसर्गिकरित्या भरघोस वाढ होते. निर्णय घेण्याची सवय लागते. जेव्हा कोणताही प्रश्न समोर उभा ठाकतो, आज काय खावं, डॉक्टरकडे कधी जायचं, बँकेचे व्यवहार कसे करायचे, गुंतवणूक कशी करायची, तेव्हा कोणाला विचारायचं नसतं. त्यामुळे एकटे राहणारे लोक निर्णय घेण्याची सवय लवकरच आत्मसात करतात. चुका होतात, पण त्यातून शिकलंही जातं. कधीकधी चुकीचे निर्णय घेतले जातात, त्रास होतो, पण एकटे राहणारे लोक शिकतात. चूक झाली, पण पुढच्या वेळी नक्की सुधारू. दुसऱ्यांवर दोष न देता स्वतः जबाबदारी घेण्याची वृत्ती तयार होते. निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढतो. लहान सहान यश मिळालं की मी योग्य निर्णय घेऊ शकतो असा आत्मविश्वास मनात बळकट व्हायला लागतो. मग मोठ्या गोष्टींमध्येही घाबरवणारे निर्णय सहज घेतले जातात, जसं की घर बदलणं, मोठे वैद्यकीय निर्णय, आर्थिक गुंतवणूक इत्यादी. परिस्थितीचं भान राखून निर्णय घेतले जातात. एकटे राहणारे लोक कोणतीही परिस्थिती तटस्थपणे शांतपणे पाहतात. त्यामुळे त्यांचे निर्णय भावनांनी भरकटलेले नसतात, तर वास्तववादी असतात. दीर्घकालीन विचारक्षमतेचा विकास होतो. आज घेतलेला निर्णय उद्या कसा परिणाम करेल याचा विचार करता करता त्यांच्यात एक दूरदृष्टी तयार होते. त्यामुळे ते तात्पुरता आनंद नव्हे तर दीर्घकालीन कल्याण पाहून निर्णय घेतात. निर्णय क्षमता वाढल्यामुळे काय घडतं तर लहान सहान अडचणींचं जलद समाधान मिळू लागतं. मोठ्या संकटामध्येही शांत व ठाम राहण्याची वृत्ती तयार होते. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी होते. अन्य लोकांसाठीही मार्गदर्शन करण्याची ताकद आपण बाळगू शकतो. श्रीमती जोशी, वय वर्ष 73, हृदयविकाराच्या त्रासामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मुलं परदेशात होती. श्रीमती जोशींनी डॉक्टरांशी पुन्हा चर्चा केली. दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. स्वतः थोडं गुगलवरती संशोधन केलं आणि मग शांतपणे योग्य निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्या म्हणाल्या, निर्णय घ्यायचा तो घाबरून नव्हे तर विचार करून. एकटे राहणाऱ्यांच्या जीवनाचं सर्वात मोठा काय म्हणता येईल भाग म्हणजे स्वतःची जीवनशैली स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य. जेव्हा एखादी व्यक्ती एकटी राहत असते तेव्हा तिला आपल्या प्रत्येक गोष्टीबाबत निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. त्यात कोणत्याही सामाजिक दबावाचं, नात्यांच्या अपेक्षांचं ओझं नसतं. ही स्वातंत्र्याची जाणीव मनाला प्रचंड बळकट करते. स्वतःची दिनचर्या आपल्याला निवडता येते. सकाळी किती वाजता उठायचं, कोणता व्यायाम करायचा, कुठलं अन्न खायचं यावर फक्त स्वतःचं नियंत्रण असतं. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या आरोग्याच्या गरजा आणि आवडीनिवडीनुसार स्वतःसाठी सर्वोत्तम असा दिनक्रम आखू शकतात. आपल्या गतीनं जगण्याचं समाधान. एखाद्या दिवशी सकाळी उठून निवांत चहा प्यायचा असेल तर कुणी सांगणारा नसतो की लवकर कर, किंवा एखाद्या दिवशी न वाजवता गाणी ऐकून पुस्तके वाचून वेळ घालवायचा असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. ही स्वतःच्या लयीत जगण्याची मोकळीक एक वेगळीच सुखद अनुभूती देते. आपल्या आवडीनिवडींना प्राधान्य देता येतं.
एकटे राहणारे लोक आपले छंद जोपासतात. वाचन, चित्रकला, प्रवास, गायन, ध्यानधारणा इत्यादी. कोणाच्याही अपेक्षामुळं आपली आवड आपल्याला बाजूला ठेवावी लागत नाही. आरोग्य व जीवनशैलीवर स्वतःचा ताबा राहतो. कोणता आहार घ्यायचा, कोणती औषधं सुरू ठेवायची, कोणती व्यायाम पद्धती वापरायची किंवा त्यात काय बदल करायचे याचे सर्व निर्णय स्वतः घेतले जातात. त्यामुळे आरोग्य जपण्यात जबाबदारीची आणि स्वातंत्र्याची सुंदर सांगड साधली जाते. मानसिक मुक्ततेचा अनुभव. एखाद्याचं मन दुखेल म्हणून निर्णय बदलावं लागणं, कुणाच्या अपेक्षांना फॉर्ममध्ये बसवण्यासाठी स्वतःला वाकवणं हे सर्व टाळता येतं. यामुळं मानसिक भार कमी होतो आणि व्यक्ती स्वतःच्या निर्णयांमध्ये जास्त आनंदी आणि शांत राहू लागते. स्वतःची जीवनशैली स्वतः ठरवल्यामुळं काय घडतं तर स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमानुसार जगण्याचं समाधान मिळतं. मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. व्यक्ती स्वावलंबी, आनंदी आणि समाधानी राहते. जीवनातल्या छोट्या गोष्टींमध्येही भरपूर आनंद मिळू लागते. अडचणींवर मात करण्याची जिद्द उत्पन्न होते. एकटे राहणारे स्त्री पुरुष दररोजच्या आयुष्यात अनेक लहान मोठ्या अडचणींचा स्वतःच्या हिमतीवर सामना करतात. या अनुभवातून त्यांच्या मनात एक प्रकारची मी काहीही झेलू शकतो अशी जिद्दीची, निर्भयतेची भावना बळकट होते. अडचणींना टाळण्यापेक्षा सामोरे जाण्याची वृत्ती निर्माण होते. एकटं राहिल्यावर एखादी अडचण आल्यावर ती झटकून टाकता येत नाही. त्यामुळे त्यांना ती अडचण डोळ्यात डोळे घालून बघावी लागते, तिचा विचार करावा लागतो आणि त्यावर उपायही शोधावा लागतो. हीच प्रक्रिया त्यांना भीतीवर मात करायला शिकवते. संकटातही शांत विचार करण्याची सवय लागते. एखादा अपघात, आरोग्याची अचानक बिघडलेली अवस्था किंवा आर्थिक अडचण आली तरी एकटे राहणारे लोक घाबरून न जाता शांतपणे परिस्थितीचं मूल्यमापन करतात. आता पुढे काय या विचाराने काम करतात. लहान अडचणींनी ते थांबत नाहीत. पंखा बंद पडला, गॅस संपला, बँकेच्या व्यवहारात काही अडचण आली, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घाबरणं, त्रासून जाणं त्यांचं बंद होतं. त्याऐवजी ते लगेचच यावर काय करता येईल याचा उपाय शोधायला सुरुवात करतात. स्वतःच स्वतःचे आधार होतात. सहसा संकटसमयी आपण कोणावर तरी आधार ठेवतो, म्हणजे अवलंबून राहतो. कुटुंबीय असतील, मित्र असेल, शेजारी असेल. पण एकटे राहणारे लोक स्वतःसाठी आधार बनतात. त्यामुळे त्यांच्या आतल्या शक्तीचा त्यांना शोध लागतो. जिंकण्याची जिद्द वाढते. मी हे संकट पार केलं, मग पुढचंही करू शकतो अशा अनुभवांच्या गाठीवरून त्यांच्यात मी काहीही करू शकतो अशी जिद्द तयार होते. ही जिद्द पुढच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना अधिक मजबूत बनवते. अडचणींवर मात केल्यामुळं काय घडतं तर भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, जीवनातील बदलांना लवकर स्वीकारता येतं, मनात एक सकारात्मक जिद्द निर्माण होते, आयुष्याविषयी एक धाडसी दृष्टिकोन तयार होतो. मंजुळाताई, वय वर्ष 68, त्यांच्या घरात पाण्याची गळती झाली, म्हणजे लिकेज झालं. पहिल्यांदा त्यांनी स्वतःच सगळं साफ केलं, पाणी शोषून घेतलं फ्लोअरवरती पडलेलं. मग प्लंबर शोधून बोलावला, खर्चाचा अंदाज घेतला आणि योग्य डील करून योग्य भावात काम करून घेतलं. कुठंही घाई नाही, कुठेही घबराट नाही. त्या म्हणाल्या, प्रत्येक अडचण ही एक नवी शिकवण घेऊन येते आणि मी शिकण्यास कायम तयार असते. पुढचा मुद्दा आहे, नात्यांची आपल्याला खरी किंमत समजते जेव्हा आपण एकटे राहत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती एकटी राहत असते तेव्हा तिला नात्यांचा खरा अर्थ आणि त्यांचं खरं मूल्य अधिक खोलवर समजतं. कारण नात्यांची गडबड नाही, वरवरच्या भेटीगाठी नाहीत, उरतो तो फक्त मनापासून जोडलेला निखळ प्रेमाचा धागा. गरजेच्या ऐवजी प्रेमाने जोडलेली नाती किती सुंदर. जेव्हा आपण सतत एकत्र असतो तेव्हा काही नाती सवयीने टिकून असतात. पण एकटं राहताना जे लोक आपल्याला आठवतात, जे आपली विचारपूस करतात, जे आपल्याला आठवणीने आवर्जून फोन करतात, त्यांची किंमत आपल्या मनात 10 पटीने वाढते.
तेव्हा समजतं हे नाते गरजेपोटी नाही तर प्रेमापोटी निर्माण झालेलं आहे. नात्यामधली गुणवत्ता, क्वालिटी ओळखली जाते. संख्येने किती जण आपल्याबरोबर आहेत यापेक्षा आपली खरी फिकीर करणारे किती जण आहेत याची जाणीव होते. 2 जीवाभावाचे मित्र 100 वरवरच्या ओळखींपेक्षा अधिक मौल्यवान वाटतात. संवादाचं महत्त्व कळतं. एकटेपणात एखाद्या फोन कॉलचं, एखाद्या पत्राचं, एखाद्या भेटीचं अप्रूप वाटायला लागतं. त्यामुळे संवाद अधिक प्रामाणिक, हळूवार आणि जिव्हाळ्याचा होतो. आपणही इतरांसाठी अधिक जाणीवपूर्वक वागतो. जेव्हा आपण अनुभवतो की एखादं प्रेमळ बोलणं, छोटासा मेसेज किती दिलासा देतो, तेव्हा आपणही इतरांच्या प्रती अधिक संवेदनशील होतो. आपल्याला कळतं जिव्हाळा हेच नात्याचं सोनं आहे. आभासी नाती विरून जातात, खरी नाती टिकून राहतात. एकटं राहताना आपण अनुभवतो की कोणतं नातं फक्त सोशल मीडियावर झगमगाट करतं, चमकतं आणि कोणता माणूस खरोखर आपल्या सुखदुःखात भाग घेतो. अशा वेळी नात्यांची खरी झिलमिल झळकते. नात्यांची खरी किंमत समजल्यामुळं काय घडतं तर प्रत्येक भेट, प्रत्येक बोलणं, प्रत्येक आठवण अधिक मौल्यवान वाटते. नात्यांमध्ये आदर, प्रेम आणि कृतज्ञता वाढू लागते आणि स्वतःचं जीवन अधिक प्रेमळ, अधिक समृद्ध वाटू लागतं. आशाताई, वय वर्ष 78, मुलं परदेशात. दर महिन्याला त्यांची जुनी शाळा मैत्रीण त्यांच्या घरी एकदा येते, चहा पिते आणि गप्पा मारते. आशाताई सांगतात, या 1 तासाच्या भेटीत मला जगाची सारी ऊब मिळते. आता मला समजलं, नाती वस्त्रासारखी नसतात तर त्या खरोखरची ऊब असतात. स्वतःवर प्रेम करणं शिकतात ही एकटी राहणारी लोक. एकटे राहणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाला हळूहळू हे समजतं की जगातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं जे कोणतं असेल तर ते स्वतःसोबत असलेलं. जेव्हा ते स्वतःकडे जास्त प्रेमाने, आदराने आणि काळजीने पाहायला शिकतात, स्वतःच्या चुका माफ करायला शिकतात. एकटं राहताना चुकीच्या निर्णयांचा, अपयशाचा दोष दुसऱ्यावर ढकलायला कोणी नसतं. पण त्याचवेळी स्वतःलाच माफ करणं, स्वतःला समजून घेणं ही खरी शिकवण मिळते. हो, चूक झाली, पण मी प्रयत्न तरी केला, असे सकारात्मक विचार आपोआप मनात रुजू लागतात. स्वतःच्या गरजा ओळखायला लागतात. धावपळीत किंवा कुटुंबांच्या गरजांमध्ये स्वतःच्या गरजा अनेकदा दुर्लक्षित होतात. एकटं राहिल्यावर मात्र मला काय हवं आहे, मला कशाने सुख मिळेल याचा शोध सुरू होतो. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या आरोग्य, छंद, विश्रांती आणि आनंदासाठी जागरूक बनते. स्वतःला जसं आहे तसं स्वीकारायला शिकतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या, शरीराच्या मर्यादा, विचारातील कमतरता या सर्व गोष्टींपेक्षा स्वतःची असलेली अवस्था स्वीकारूनही स्वतःवर प्रेम करायला शिकतात. परिपूर्ण नसले तरी मी सुंदर आहे असा भाव मनात तयार होतो. स्वतःला प्रोत्साहन देतात. जगाकडून नेहमी प्रोत्साहन मिळेलच असं नाही, पण एकटे राहणारे लोक स्वतःलाच सकारात्मक संदेश देतात. चांगलं केलंस, पुढच्या वेळी आणखी चांगलं करशील. स्वतःला उत्तेजन, बढावा देण्याची ही सवय आपलं आत्मबळ वाढवते. स्वतःच्या कंपनीचा आनंद घेऊ लागतात. मग ती कंपनी कॉफी प्यायची असो, एखादी सुंदर पुस्तक वाचायचं असो, शांत संध्याकाळ अनुभवायची असो, स्वतःसोबत घालवलेला वेळ आपल्याला खूप प्रिय वाटू लागतो. स्वतःच सर्वात चांगला मित्र स्वतःच बनायची ही सुरुवात असते. स्वतःवर प्रेम केल्यामुळे काय घडते? आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट वाढतो, आत्मविश्वास बळकट होतो, जीवन अधिक समाधानी आणि सकारात्मक वाटतं. दुसऱ्यांशी संबंधही अधिक निरोगी बनू लागतात. सुरेश भाऊ, वय वर्ष 62. लहानपणापासून त्यांना नेहमी कोणीतरी कमी लेखलेलं होतं. तू फार काही करू शकत नाहीस. पण एकटा राहायला लागल्यावर त्यांनी स्वतःला शोधायला सुरुवात केली. वाचन, बागकाम, संगीत आणि हळूहळू त्यांना स्वतःची खरी किंमत कळली. ते म्हणतात, दुसऱ्यांनी माझी किंमत ओळखली नाही, हरकत नाही, मी तरी माझ्यातलं सोनं ओळखलंच. समस्या सोडवण्याची सर्जनशीलता. जेव्हा कोणी व्यक्ती एकटी राहत असते तेव्हा प्रत्येक अडचणीचा सामना स्वतः करावा लागतो.
कोणतीही मदत झटकन मिळत नाही आणि सल्ले घेण्यासाठी लोकही आसपास नसतात. त्यामुळे ती व्यक्ती स्वतःच नवनवीन मार्ग शोधायला शिकते आणि इथून सर्जनशीलतेचा, क्रिएटिव्हिटीचा जन्म होतो. अशा वेळी मग ते पारंपरिक मार्गांवर न अडकता नवीन विचार करतात. समस्या सोडवताना हे नेहमी असंच का केलं जातं या साच्यात, किंवा हे नेहमी असंच केलं जातं या साच्यात ते अडकत नाही. उलट याला वेगळा पर्याय का असू शकतो असा विचार ते करू लागतात. अशा स्वाभाविक सर्जनशीलतेमुळे अनेक वेळा अधिक चपखल आणि वेगळे, अधिक परिणामकारक उपाय मिळतात. मर्यादित साधनांमध्ये मार्ग शोधायचा सराव होतो. काही साधनं, काही सोयी नसतानाही काम मार्गी लावायची असतात. त्यामुळे साधन संपत्तीचा कुशल उपयोग करणं, थोडक्यात मोठं काम उरकणं याची सवय लागते. साधी गोष्ट आहे, घरात एखादा नळ गळायला लागला तर प्लंबर येईपर्यंत आपण स्वतः एखादा तात्पुरता उपाय शोधतो. हीच क्रिएटिव्हिटी वापरून तातडीच्या अडचणींना शांतपणे हाताळतात, म्हणजेच इमर्जन्सीजला. अचानक येणाऱ्या अडचणींवर ताबडतोब विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे संकट समयी गोंधळ न होता थंड डोक्याने विविध पर्यायांचा विचार करण्याची कला विकसित होते. विविध क्षेत्रातील ज्ञानाचा ते उपयोग करतात. एकटे राहणारे लोक स्वयंपाक, तांत्रिक कामं, वैद्यकीय प्राथमिक मदत, आर्थिक व्यवहार अशा अनेक क्षेत्रांशी जुळवून घेतात. त्यामुळे त्यांचा ज्ञानाचा स्कोप, दायरा वाढतो आणि समस्या सोडवताना विविध क्षेत्रातील माहितीचा ते वापर करू लागतात मोठ्या खुबीने. अडचणीत आनंद शोधण्याची वृत्ती. समस्या सोडवताना त्रासून न जाता यातून काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे असा दृष्टिकोन तयार होतो. त्यामुळे अडचणी देखील एक प्रकारच्या सर्जनशील खेळ्या वाटायला लागतात. समस्या सोडवण्याच्या सर्जनशीलतेमुळे काय घडतं तर नवनवीन विचारांची क्षमता वाढते, आत्मविश्वास जबरदस्त वाढतो आणि कशाही परिस्थितीत मी तग धरू शकतो असा आत्मभान येतं. संकटांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची कला येते. जीवन अधिक रसपूर्ण आणि सर्जनशील बनतं. मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरूकता निर्माण होते. एकटे राहणारे स्त्री किंवा पुरुष आयुष्यात स्वतःबरोबर जास्त वेळ घालवतात. या शांततेत, या एकांतात त्यांना हळूहळू समजू लागतं की शरीराची काळजी जितकी महत्त्वाची आहे त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे आपल्या मनाची काळजी घेणं. स्वतःच्या भावना ओळखण्याची सवय लागते. एकटं राहताना आपल्याला सतत स्वतःच्या भावनिक स्थितीची जाणीव ठेवावी लागते. आज मला खिन्न का वाटतंय, काहीतरी ताण आहे का, असे प्रश्न स्वतःलाच विचारले जातात. त्यामुळे भावना दडपण्याऐवजी त्यांना समजून घेण्याची, हाताळण्याची सवय लागते. मानसिक तणावाचे सुरुवातीचे संकेत समजतात. उदासीनता, चिडचिड, अस्वस्थता यासारखे मानसिक थकव्याची लक्षणं लवकर ओळखता येतात. त्यामुळे तणाव वाढण्याआधीच उपाययोजना करता येते, जसं की विश्रांती घेणं, मैत्रीपूर्ण संवाद साधणं किंवा छंद जोपासणं. मानसिक आरोग्यासाठी स्वतःहून प्रयत्न करू लागतात. ध्यानधारणा असेल, श्वसनाचे व्यायाम असतील, सकारात्मक वाचन असेल, संगीत असेल, यासारख्या गोष्टी जाणून बुजून हे लोक जीवनात आणतात. कारण एकटं राहणं शिकून जातं की मानसिक आरोग्य ही नियोजनपूर्वक जपायची गोष्ट आहे, ती अपघाताने टिकत नाही. नकारात्मक विचारांशी जाणीवपूर्वक सामना करतात. जेव्हा नकारात्मक विचार येतात, माझं काही राहिलं नाही, मी एकटा आहे, तेव्हा एकटे राहणारे लोक त्यांचा स्वीकार करतात, नाकारत नाही. ते सकारात्मक विचारांनी मनाला परत परत उभं करण्याचा प्रयत्न करत असतात. गरज भासल्यास मदत मागण्याची तयारी करतात. एकटं राहिलं तरी जेव्हा वाटतं की परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा व्यावसायिक मदत, जसं की समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ यांची मदत घेण्याची ते मानसिक तयारी ठेवतात. कारण त्यांना समजतं मदत मागणं ही कमजोरी नाही, तर ती शहाणपणाची खूण आहे. मानसिक आरोग्याविषयी जागरूक झाल्यामुळे काय घडतं तर दीर्घकालीन स्वरूपात मानसिक आरोग्य चांगलं राखलं जातं. तणाव, नैराश्य, एकाकीपणावर प्रभावी नियंत्रण मिळतं. जीवन अधिक समाधानकारक व समतोल वाटू लागतं. व्यक्ती आत्मविश्वासाने व आनंदाने जीवन जगू लागते. कमलाताई वय वर्ष 73 एकट्याच राहत होत्या. सुरुवातीला एकटेपणा खूप बोचायचा, पण त्यांनी योगाभ्यास सुरू केला. रोज चांगलं वाचन सुरू ठेवलं आणि आठवड्यातून एकदा किमान आपल्या जिवलग मैत्रिणीला फोन केला. हळूहळू त्या म्हणू लागल्या, मनाला काम दिलं तर ते ताजं राहतं.
म्हणून आता माझं मनही माझ्या बागेसारखं रोज फुलत आहे. मित्रांनो, एकटं राहणं म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर ती एक स्वतःची शोधयात्रा आहे. ही यात्रा कधी खडतर डोंगराळ भागातनं जाते, तर कधी शांत नदीसारखी वाहते. पण या प्रवासात प्रत्येक वळणावर आपण स्वतःला नव्याने ओळखतो. स्वतःच्या सामर्थ्याची, संवेदनशीलतेची, प्रेमाची खरी जाणीव होते. स्वतःवर प्रेम करणं शिकतो, नात्यांचं खरं मोल कळतं, अडचणींवर मात करण्याची जिद्द उगम पावते आणि स्वतःच्या निर्णयांचा, स्वतःच्या जीवनशैलीचा आपण मालक होतो. एकटेपणाच्या कुशीतून जन्म घेतं स्वावलंबन, भावनिक स्थैर्य आणि अंतर्बाह्य खंबीर अशी व्यक्ती. कारण शेवटी जी व्यक्ती स्वतःच्या सहवासात आनंदी असते, ती जगाच्या कोणत्याही वादळाशी लढण्यास सिद्ध असते. मित्रांनो, या व्हिडिओच्या निमित्ताने एक आपण संकल्प करूयात. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आजपासून मी स्वतःचा सर्वात जवळचा मित्र बनेन, स्वतःवर प्रेम करेन, स्वतःच्या निर्णयांचा आदर करेन आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा विश्वास गमावणार नाही. कारण माझं जीवन, माझा आनंद, माझं सुख माझ्या हातात आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा. आपले अनुभव शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण जर या चॅनलवर गोल्ड एज ज्ञानवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.